आता एक महत्त्वाची बातमी, कॉर्डेलिया क्रूज अंमली पदार्थ प्रकरणामध्ये चर्चेत आलेले IRS अधिकारी समीर वानखेडे यांची बदली रद्द करण्यात आली आहे। मुंबईहून चेन्नईला करण्यात आलेली बदली केंद्रीय प्रशासकीय लवादानं अर्थात कॅटनं रद्द केली आहे। महसूल विभागानं बदली संदर्भात असलेल्या मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन केलं असल्याचं कॅटनं यामध्ये नमूद केलंय। महसूल विभागानं जारी केलेल्या हस्तांतरण निर्णयामध्ये प्रक्रियात्मक त्रुटी आणि संभाव्य पक्षपात आढळला असंही कॅटनं यामध्ये नमूद केलेलं आहे। भाग्यश्री प्रधान आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। भाग्यश्री, समीर वानखेडे यांची बदली तर रद्द झाली आहे, कॅटनं या संदर्भातला निर्णय सुद्धा घेतलेला आहे, मात्र महसूल विभागाच्या या सगळ्या निर्णयावर काहीसा ठपका सुद्धा ठेवण्यात आलेला आहे। हे सगळं निरीक्षण नोंदवत असताना नेमकं कॅटनं काय म्हटलंय? नक्कीच, खरं तर ऋतुजा, अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान यांच्या ड्रग्ज प्रकरणामध्ये 25 कोटीची खंडणी मागितल्याचा आरोप समीर वानखेडे अधिकारी यांच्यावर करण्यात आलेला होता। त्यानंतर 30 मे 2022 रोजी त्यांची महसूल विभागाने चेन्नईच्या महसूल विभागात अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली केली। आजही ते तिथेच कार्यरत आहेत। मात्र असं असताना हे जे अधिकारी आहेत ही जबाबदारी पार पाडत असतात संपूर्ण भारताची। मात्र असं असलं तरीसुद्धा ज्या पद्धतीने हस्तांतरण धोरण करण्यात आलेलं आहे ह्यामध्ये त्रुटी आहेत। हे हस्तांतरण धोरण पार पाडत असताना त्यामध्ये निपक्षपणे चौकशी करणं, पारदर्शकता ठेवणं, न्याय ठेवणं हे गरजेचं आहे आणि हे झालेलं नाही। म्हणून केंद्रीय प्रशासकीय लवादाने ही जी त्यांची बदली आहे तीच मुळात रद्द केलेली आहे। या समितीमध्ये न्यायमूर्ती रणजित मोरे आणि सदस्य रवींद्र कश्यप यांनी ह्या निर्णय दिलेला पाहायला मिळतोय। खरं तर या संदर्भात समीर वानखेडे यांना विचारलं असता आम्ही यावर प्रतिक्रिया देऊ शकत नाही, कारण हा न्यायालयीन प्रक्रिया आहे, न्यायालयीन मुद्दा आहे, त्यामुळे मी यावर काही बोलू शकत नाही असं देखील सांगितलं। मात्र असं असलं तरी त्यांची जी बदली आहे तीच मुळात आता रद्द झाली आहे। त्यामुळे या प्रकरणात नेमकं पुढे काय होतंय आणि महसूल विभागावर जो ठपका ठेवण्यात आलाय त्यामध्ये नेमकं आणखीन काय पुढे येतंय हे बघणं ऋतुजा आता महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चित। भाग्यश्री, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।